हॅलो फॅमिली, आज आपण चाललोय मच्छी आणायला. तर चला भेटूया मच्छी मार्केटमध्ये. हे बघा, इथे मस्त पॉपलेट होते आणि कोलंबी सुद्धा होती आणि इथे पोचे आहेत. हे मी परवाच बनवले होते म्हणून आज नाही घेतले. आणि बारीक बारीक बोंबील होते, हे पण नको. हल्ली ना बोटी बंद आहेत ना, तर मच्छी काही येत नाही जास्त. इथे पण असं काही मुश्या होत्या आणि कोलंबी. मुशी तर आम्ही खात नाही. चला बघू दुसरं काय भेटतं का. इथे ना खाडीची कोलंबी होती आणि जवळा आणि बारीक अशा चिंबोऱ्या होत्या. या चवीला जाम गोड लागतात, रस्सा पण जाम भारी लागतो. चला आपण भेटू किचनमध्ये. हे बघा, मस्त मी कांदा परतवायला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात वाटण टाकायचं आहे. कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची असं पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर आपण बेसिक मसाले, आपल्या हळद, आगरी मसाला आणि मीठ इतकंच टाकायचं. आणि आपण ना चिंबोऱ्या मस्त स्वच्छ साफ करून धुवून वगैरे घेतलेल्या आहेत, मगच ह्याच्यात टाकायच्या. बघू शकता तुम्ही, मस्त परतवून झालं ना वाटण की आपण आपले चिंबोऱ्या टाकूया. हे बघा किती अजून जिवंत आहेत. आणि थोडंसं तेल सुटून द्यायचं, लगेच पाणी नाही टाकायचं. ह्याच्यात टॅमॅटो प्युरी टाकायची, त्याच्यावर पाणी सुटतं. आणि नंग्यांचं आपण वाटण करणार आहोत. हे बघा, असं काय पाणी टाकून वाटण केलं ना, मग हेच आपण गाळून टाकायचं रश्श्यामध्ये. हे बघा, मस्त आपण टाकलेला आहे आणि आपला रस्सा मस्त उकळतोय. आपल्या एक साईडला भात पण झालेला आहे आणि आपलं चिंबोऱ्याचं कालवण पण झालेलं आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा ही रेसिपी. बाय बाय.